न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार, दैठणे गुंजाळ आणि टाकळी खातगाव या परिसरातील गायींना एका अज्ञात आजाराने ग्रासले असून गेल्या काही दिवसात सुमारे 30 गायींचा मृत्यू झाला आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर पोपटराव पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे। या निवेदनाच्या प्रती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, प्रधान सचिव डॉक्टर रामास्वामी एन आणि पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे यांनाही माहितीसाठी आणि कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे। शेतकऱ्यांना 75% नुकसान भरपाई मिळावी आणि या आजाराचे तातडीने सखोल संशोधन व्हावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। हिवरे बाजार तालुका अहिल्यानगर, दैठणे गुंजाळ तालुका पारनेर आणि टाकळी खातगाव या 5 किमी परिघातील गायींच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे। पशुसंवर्धन विभागाचे पथक, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन रक्ताचे नमुने, चारा, पाणी आणि शवविच्छेदनाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत। मात्र अद्याप या आजाराचे नेमके निदान होऊ शकलेले नाही। ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। डॉक्टर पोपटराव पवार यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत। त्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेकडून केवळ 10,000 रुपये मदत मिळते, जी उपचारासाठीही अपुरी आहे। एका गायीची किंमत 1 ते 1.5 लाख रुपये असल्याने शासनाने किमान 75% नुकसान भरपाई द्यावी। पिकांवरील तणनाशके, रासायनिक खतांचा अतिवापर आणि खाद्यातील युरिया यामुळे चारा विषबाधा होत आहे का, याची कृषी आणि पशुसंवर्धन विद्यापीठामार्फत तातडीने तांत्रिक चाचणी व्हावी। केवळ बँक कर्ज असलेल्या जनावरांनाच विमा मिळतो, हा नियम बदलून सर्व जनावरांसाठी अल्पदरात विमा योजना सुरू करावी। तोपर्यंत दूध सोसायट्यांच्या पावत्या ग्राह्य धरून मदत द्यावी। पशुपालक पूर्णपणे दूध व्यवसायावर अवलंबून असल्याने मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने मदतीचे आदेश द्यावेत। शेतकरी आधीच संकटात आहे, त्यात दुभत्या जनावरांचा असा मृत्यू होणे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे। शासनाने याकडे युद्धपातळीवर लक्ष द्यावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत। न्यूज सुपरवनसाठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।